मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत, तर मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडेल। बिहारमधील जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता, बिहारच्या उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। नक्कीच नीलम, भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे आज आणि ती पार पडणार आहे। बिहारच्या निवडणुका ज्या आहेत विधानसभेच्या त्या जवळ आलेल्या आहेत आणि आता नेमकं कोणाला तिकीट द्यायचं, काय तिकीट द्यायचं, कसं तिकीट द्यायचं, कशी निवडणूक लढवायची, या सगळ्याचा जो चर्चा जी आहे ती या बैठकीच्या निमित्ताने पार पडताना पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीचे एक महत्त्वाचे सदस्य मानले जातात। त्याचं कारण जर आपण बघितलं तर मागच्या वेळी जी विधानसभा बिहारची निवडणूक झाली होती त्याचे जे प्रभारी होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यावेळेला बिहारला प्रचंड असं यश जे आहे ते पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे या निवडणुकीत देखील असंच जे घवघवीत यश आहे ते मिळावं यासाठी भाजपकडनं प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची ही बैठक आहे। आज देवेंद्र फडणवीस त्यामुळेच महत्त्वाचा व्यक्ती म्हणून तिथे पोहोचलेले आहेत। त्याचं कारण मागच्या निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्यामुळे नेमकं बिहारच्या लोकांना काय लागतं, कशा पद्धतीने प्रचार प्रसार करायचा, कशा पद्धतीने ही निवडणूक लढायची, या सगळ्यावर आज सविस्तर चर्चा आज देवेंद्र फडणवीस आणि सगळे जे समितीचे सदस्य आहेत ते करताना पाहायला मिळणार आहेत। नीलम जी, नक्कीच भाग्यश्री, आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि आता आपण पाहतोय आगामी निवडणुका आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच चर्चांना उधाण आलंय, मात्र आजची जी बैठक आहे ती स्पेशली बैठक बिहारच्या निवडणुकांसाठी आहे अशी माहिती मिळते। त्याच्यामुळे आजच्या बैठकीत जरी राज्याचं पूरपरिस्थिती असली किंवा राज्यावर संकट आलेलं असलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह असतील हे दौरा करून गेलेले असले तरी आजची जी बैठक आहे ती प्रामुख्याने बिहारसाठी होणार आहे आणि बिहारमध्ये नेमकं कशा पद्धतीने कोणाला तिकीट द्यायची यावर आज शिक्कामोर्तब देखील होणार आहे। जी पहिली लिस्ट आहे भाजपची ती देखील बिहारच्या निवडणुकीसाठीची पहिली लिस्ट जी आहे भाजपची ती देखील बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।